शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आहे आता नांदूर शिंगोट्यामध्ये. मित्रांनो, कांद्याच्या प्लॉट मध्ये खरंच जे तुम्ही आता टायटल बघून व्हिडिओ बघताय का चमत्काराला नमस्कार खरंच झालेला आहे. आता साधारण कांदा किती दिवसाचा आहे सर? 2 महिने आणि 10 दिवस झाले. 2 महिने आणि 10 दिवस. नवरत्न गोल्ड, कृषी गोल्ड हे कधी कळालं तुम्हाला? कधी माहिती पडलं? हे 1 महिन्यानंतर कळालं मला. लागवडीनंतर. लागवडीनंतर साधारण बघितलं तर मग वापरलं तुम्ही, बरोबर आहे? हो वापरलं. वापरण्याआधी प्लॉटची परिस्थिती काय होती? जाम होती, म्हणजे मर जास्त होत होती हम्म. आणि प्लॉट उठत नव्हता. हम्म. त्याच्यानंतर मी युट्यूबला तुमचं जेव्हा मी बघितलं त्यानंतर मी लगेच तुम्हाला कॉल केला. तुम्ही म्हणून अशा ठिकाणी ते उपलब्ध आहे. मी तिथून लगेच सिन्नरून या सरांकडून लगेच आणलं आणि लगेच स्प्रे घेतला. बरोबर. तिसऱ्याच दिवशी मला अफलातून रिझल्ट भेटला. 100%. 100%. आता बघितलं तर आपण सध्या शेठ सोबत आहे. जगदीश शेठ, आपलं दुकानचा ऍड्रेस द्या पहिले. माझं दुकान आहे सिन्नर मध्ये, नवीन कोर्ट शेजारी. माझं बीएससी ऍग्री झालेलं आहे आणि आपल्या दुकानचं नाव आहे श्रीकृष्ण ऍग्रो सर्व्हिसेस. तुम्ही कधी पण नवीन कोर्ट जवळ आले कॉल करा. तुम्हाला आपले हे जे कृषी तज्ञ सरांचे जे औषध आहे हे पूर्ण ऑल रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि सगळ्यात मेन सरांचं ब्रीद वाक्य म्हणजे चमत्कारला नमस्कार. आणि खरंच चमत्कारला नमस्कार आहे. 100% प्रत्येक शेतकऱ्याला, भारी प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे रिस्पॉन्स चांगला भेटतोय. व्यवस्थित, काहीच अडचण नाही. म्हणजे मित्रांनो, एका पेटीमध्ये 20 नग, 20 नगामध्ये एकही तक्रार नाही. आतापर्यंत 40-45 पेट्या विकून गेल्या असतील तुमच्या, बरोबर आहे? बरोबर. सर्वात महत्वाचं, जिथं तक्रार आहे तिथं मी स्वतः बघतो काय प्रॉब्लेम आला. एखाद्या ठिकाणी पाण्याचा पीएचचा प्रॉब्लेम येऊ शकतो, एखाद्या ठिकाणी जमिनीचा प्रॉब्लेम येऊ शकतो, बरोबर आहे? अशा ठिकाणी मित्रांनो, आतापर्यंत तरी ह्या केसेस लय घडल्या नाही. एक अर्धी केस नजरेस आलेली आहे, परंतु त्याचं पण आपल्याला प्रॉब्लेम काय ते कळाले आणि आपण चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर सांगितलं. आता मागच्या 8 दिवसामध्ये असं जाणून आलं की कांद्याच्या पाती पिवळ्या पडताय, करपा येतोय. पण बाकी सर, आम्ही दुसरे प्रोडक्ट वापरले, तिथं काय आम्हाला जाणवलं? नाही. हा प्रश्न पडला ना. सर्वात महत्वाचं मित्रांनो, आपण जे काही प्रोडक्ट देतोय आज, आपण साधारण झाडाची जी वाढ आहे ती त्याच्या वयापेक्षा लवकर करून घेतोय, बरोबर आहे? 100%. आज जर दिलं तुम्हाला दुसऱ्या दिवशी रिझल्ट भेटतो. बाकी प्रोडक्ट वापरा तुम्ही, तुम्हाला 8 दिवस लागतात रिझल्ट भेटायला. 10 दिवस. आता त्यानुसार जर बघितलं तर कृषी स्पेशलच्या स्प्रेला भरपूर शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आला. तर त्या प्रॉब्लेम साठी माझा एकच आता उपाय मित्रांनो, का क्लोरोपायरीफॉस आणि प्रोपेनाफॉस प्लॉटवर सध्या जाऊच नका देऊ. त्याचं कारण काय का, कृषी स्पेशल हे प्रॉडक्ट असं आहे मित्रांनो, कांद्याच्या मानीपाती खूप लवकर बनवतो आणि इतका तुफान बनवतं का नजराला असं बघवत नाही. का आता कृषी स्पेशल मारून गेला ना, हो. हे बघा तुम्ही, मास्टर किंग कृषी स्पेशल मारून गेले. या मानीपाती बघा किती जाड जाड झालेले आहे. कांद्याची मुळी बघा किती सुंदर निघालेली आहे. आल्या आल्या त्यांनी मला दाखवलं की जिथं जिथं पाणी भरतोय, हे बघा आता मी खाली हात घातला तरी या मुळ्या बघा कशा निघताय जमिनीमधून. एवढ्या कृषी गोल्ड मुळे रूट डेव्हलपमेंट झालेलं आहे मित्रांनो. आता दुसरी गोष्ट अशी आहे, क्लोरोपायरीफॉस आणि प्रोपेनाफॉस का नाही वापरायला बोललो मी, तर कृषी स्पेशल हे झाडाला फास्ट अपटेक करतं. बाकीच्या कांदा स्पेशल हे जे काही प्रॉडक्ट आहे कांद्याच्या मानीपाती बनवण्याचं, त्याच्यापेक्षा लवकर अपटेक करतं. पिरियड काय की टेम्परेचर वाढलं त्याच्यासोबत आता फर्स्ट ग्रुप आला आणि लवकर वाढलं तर कवळी पात फेकली जाते. आणि कवळी पात जर असली तर 100% त्याच्यावर तुमचा करपा येण्याचा प्रादुर्भाव वाढतो आणि प्लॉट पिवळा पडतो मित्रांनो. अशा परिस्थितीमध्ये तिथं सिलिकॉनचा वापर करा, त्यानंतर ऑर्थोसिलिसिक ऍसिडचा वापर करा. 100% तुम्हाला इथं रिझल्ट भेटणार म्हणजे भेटणार. त्यानंतर जर समजा फॉस ग्रुप वापरायचा नसेल तर कोणकोणते तुम्ही कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे? 1 नंबर सोलोमन, दुसऱ्यांदा इमिडा क्लोप्राइड 17% इमिडा. त्यानंतर मित्रांनो स्लेअर प्रोचा तुम्ही तिथं वापर करू शकता. त्यानंतर जर बघितलं लिसेंटा आहे, सिंजेंटा कंपनीचं लिसेंट, बायरचं ना, बायर कंपनीचं लिसेंट आहे 40 ग्राम प्रति 200 लिटर पाण्यासाठी प्रमाणे. त्यालाच कंटेंट इमिडा फिप्रोनिल राहतं मित्रांनो 40-40%. त्याला ऑप्शनला आपल्याकडे पोलीस आहे, गार्डा केमिकलचं, ऍडव्हान्स पेस्टिसाइडचं, फ्लुएन्स आहे, फिमा पण आहे. भरपूर कंपन्यांचे त्याला रिलेटेड प्रॉडक्ट येतात. तुम्ही त्याचा फवारणी घ्या, 100% रिझल्ट भेटेल. आणि ह्या वातावरणामध्ये ज्यावेळेस थंडीमधून झाड टेम्परेचरकडे जातं, म्हणजे तुमचा फेब्रुवारी आता एंडिंग सुरू झाला, बरोबर आहे की नाही? आता तुमचं होळीला निडून पुढे तुम्हाला टेम्परेचर आता वाढायला सुरुवात होईल मित्रांनो. स्प्रे मध्ये बदल काय करायचा आहे की जे काही झोल ग्रुप मधले तुमचे बुरशीनाशक आहे त्याचं प्रमाण कमी करत चला. आणि कॉन्टॅक्ट मधले तुमचे कॉन्टॅक्ट मध्ये जर बघितलं आपण तर कॉन्टॅक्ट मध्ये एंट्राकॉल असेल, M45 असेल, त्यानंतर तुमचं Z78 असेल, साप पावडर आहे, हे जे काही प्रोडक्ट आहे हे 100% वाढवा. याच्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचा बेनोफिटचा जर स्प्रे घेतला तर अतिशय सुंदर रिपोर्ट भेटतोय सध्या. बेनोफिट असेल, त्यानंतर मेरिऑन असेल, अशा प्रकारच्या बुरशीनाशकांचा वापर करा जेणेकरून तुमच्या प्लॉटवर काही प्रॉब्लेम वाढणार नाही. आता सर्वात महत्वाचं शेट, आता सर मला एक सांगा, मानीपातीसाठी पहिल्यांदा नवरत्न गोल्ड वापरलं, बरोबर आहे? रिपोर्ट कसे कसे जाणवले? रिपोर्ट मारल्यानंतर 3-4 दिवशी मला लगेच ते पाथीची संख्या वाढली, खाली दांड सुद्धा लगेच चमकायला लागली. आणि आजच्या मी तिला दांड एवढे कधी या स्टेजला तरी होत नाही. बरोबर आहे. शेवटच्या महिन्यात दांडी
व्हायला होते. सुरुवात होतं. मग असं वाटतंय का आता कांदा दिलेल्या वेळेच्या आत निघणार आहे? आता आत निघन 100% 100% निघन. आत निघन. आणि हे जर अजून लवकर गेलं असतं तर? हे जर माझं त्या लावल्यानंतर 8 दिवसांत जर मी शेड्यूल चालू केलं असतं हं. तर मी 3 महिन्याच्या आतच कांदा बाहेर काढला असता. बरोबर आहे. त्याच्यानंतर कृषी स्पेशल मास्टर किंग वापरलं ते तर हो. आपलातूनच परत आपलातून विषयच नाही. आपलातून शेट काय वाटलं तुम्हाला याच्याबद्दल? मला एकच म्हणायचंय की शेतकऱ्यांनी खरोखर प्रोडक्ट वापरावा हं. आणि कमी पैशात उत्पन्न आपलं होईल. हं. पुढं पैसे बाजार भेटू न भेटू तर हं. आपले जास्त पैसे तिथं जाणार नाही हं. आणि ह्याच औषधामुळं आपली तिथं बचत होईल. बरोबर आहे. आता तुम्ही टोमॅटोचा प्लॉट पण आता आमच्या हो सल्ल्यानुसार पूर्ण करताय, बरोबर पूर्ण आहे? त्यामुळे पूर्ण शेड्यूल मी तुमचंच वापरणार आहे. बरोबर. कारण की त्याचं कारण असं आहे मित्रांनो, आपण उत्पादन खर्च कमी करतो आणि दुसरी गोष्ट उत्पन्न वाढवतो. हे आमचं पहिल्यापासून शेतकऱ्यासाठी बरोबर. काम चालत आलेलं आहे. आता भरपूर वेळेस तुम्ही माझे स्टेटस पण बघितले असेल हो प्लॉटचे. बघितली, भरपूर बघितली. आज 5-6 वर्ष मार्केटमध्ये झाले. आजपर्यंत टोमॅटो प्लॉटमध्ये एखाद्या शेतकऱ्याला नाराज केला असं कधी घडत नाही. पण दिंडोरीमध्ये परमोरी गावामध्ये त्या परमोरी किंवा वरखेडा त्या गावामध्ये थोडंफार यावर्षी विरांग व्हरायटीने प्रॉब्लेम दिले. तिथंच नाही ते सगळीकडेच आले. हम्म. बरोबर आहे की नाही शेठ? बरोबर. विरांग व्हरायटीचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला थंडीच्या पिरियडमध्ये व्हायरसचा. तर ठीक आहे, तेवढं जर सोडलं, एक 7-8 प्लॉट होते तेवढे जर सोडले तर बाकी सगळे प्लॉट आपले एकदम अफलातून होते. त्यानंतर आता देखील उन्हाळ्याचे प्लॉट पावसाळ्यासारखे. काय वाटतं? हो आहे ना. बघितले शेठ तुम्ही? बघितले. तुम्ही सुद्धा मार्गदर्शन करताय प्लॉट कसे? प्लॉट एकदम व्यवस्थित आहे आणि आता नवीन लागवड पण आता तशी सुरेश सरांनी सांगितलं तर तसे त्यांचे काही रिलेटिव्ह पण करताय. हम्म. आणि सर्वात मेन म्हणजे जशी मी त्यांना गॅरंटी दिली ती बाबा औषधांची, तशीच त्या सरांनी पण अजून काही जणांना गॅरंटी दिली आणि त्यांनी सुद्धा वापरल्यानंतर ते सुद्धा खुश आहात? समाधानी झाले पूर्ण प्रॉडक्ट वापरून. आणि प्रॉडक्ट वापरण्यासाठी माझ्याकडे संगमनेर असेल, सोमठाणा असेल, देवठाणा असेल, अकोल्यावरनं कस्टमर माझ्याकडनं या प्रॉडक्टची रिक्वायरमेंट करताय. लांबून लांबून लोक हा, येत लांबून आहेत, लांबून बरोबर लोकं आहे. येत आहे. मित्रांनो, आता वेळ कमी, त्यांचे पण पाय दुखायला लागले. सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शन पण केलं, सगळ्या गोष्टी केल्या. आता एक शेतकरी, शेतकऱ्याचा पोरगा या नात्याने मी तुमच्यासोबत बोलतो. मी पण एक शेतकरीच आहे, बरोबर आहे की नाही? बरोबर. बरोबर. मी काही कोणत्या एखाद्या कंपनी मालकाचा पोरगा नाही किंवा हे नाही, माझा बाप पण शेतकरी. मित्रांनो, शेतकऱ्याच्या पोराच्या नात्याने शेतकऱ्यासाठी काम करतोय आणि कायमस्वरूपी करत राहणार. काय हो, वाटतं? बरोबर आहे. बरोबर आहे. आणि 100% काय क्वालिटी ना, इडून मागे ठीक आहे, नसल बघितली तुम्ही रिझल्ट, इडून पुढे तुम्हाला रिझल्ट म्हणजे रिझल्टच बघायला भेटेल, कंटिन्यू बघायला भेटेल. आणि ज्या दिवशी रिझल्ट कमी वाटेल ना, त्या दिवशी तुम्ही मला सांगा, त्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट आपण करू. आपल्याला काय बदल करता येईल? मित्रांनो, आज तुमच्यासाठी मार्केटमध्ये उभं आहे, सपोर्ट करायचं काम तुमचं आहे. आज प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एवढ्या व्हिडिओमध्ये आज त्यांनी खर्च केला, वापरून बघितलं, ते मारलं, मग ते डोळ्याने रिझल्ट दिसले, त्यांनी रावण्या पावण्या करून आज बोलावलं, बरोबर आहे की हो नाही? बरोबर आहे. आज हप्ते दीड हप्त्यापासून वाट बघत होते. जर तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून अचानक असं बघायला भेटतंय तर माझी शेवट एकच विनंती आहे, तुम्ही काहीच नका देऊ मला, प्रॉडक्ट पण नका वापरू, पण हा व्हिडिओ पहिले तुमच्या पाहुण्या रावड्याला पाठवा, इतर शेतकऱ्यांना पाठवा. त्याच्यानंतर तुम्ही प्रॉडक्ट वापरून बघा, त्यांना वापरायला लावा आधी, म्हणजे दुसऱ्यांना फाशी घ्यायला लावा. मग नंतर तुम्ही फाशी घ्या, कारण रिपोर्ट तर भेटणारच आहे. ते करा आणि जर योग्य वाटलं तर व्हिडिओ बाकीच्या शेतकरी ग्रुपवर टाका, जेणेकरून प्रत्येकाला माहित पडेल, बरोबर आहे की नाही? हो बरोबर आहे. मित्रांनो, आता इथंच थांबतो मी. उन्हाचा तडाखा जोरात आहे, आता घाम फुटायला लागला. सगळ्यात महत्वाचं भाऊ, धन्यवाद. नमस्कार. शेठ, तुम्ही धन्यवाद. आल्याबद्दल खूप खूप तुमचे आभार आहे. काही अडचण नाही. प्रोडक्ट सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. बरोबर आहे. तर मित्रांनो, नक्की वापरा तुम्ही. व्हिडिओ इथं थांबवतोय. नमस्कार.